एका नवीन विचारांच्या प्रवासात आपले स्वागत आहे. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, निसर्गाच्या सोबतीने आपल्या संस्कृतीचा आणि नववर्षाचा मानबिंदू असलेल्या गुढीपाडव्याचा सण. पण हा सण आणि बुद्ध प्रज्ञा यांचा सुरेख संगम कसा साधता येईल, हेच उलगडणारे आमचे आजचे विशेष ऑडिओ बुक. नवा सूर्योदय, गुढीपाडवा आणि बुद्धांची प्रज्ञा. चला तर मग या वैचारिक अनुभवात सामील होऊया. चैत्र शुद्ध प्रतिपदा, सृष्टीच्या नवनिर्मितीचा उत्सव आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचे प्रतीक असलेला गुढीपाडवा. आजच्या या विशेष भागात आपण केवळ सण साजरा करणार नाही, तर या सणामागचे आध्यात्मिक धागेदोरे आणि भगवान बुद्धांच्या महान विचारांचा या दिवसाशी असलेला अनुबंध शोधणार आहोत. पाडवा येतो तेव्हा निसर्ग पूर्णपणे बदललेला असतो. कडक उन्हाच्या झळा लागत असताना झाडांना कोवळी तांबूस रंगाची पालवी फुटते. कोकिळेचे पूजन ऐकू येते. भगवान बुद्धांनी जगाला अनित्यता हा महान सिद्धांत दिला. ते म्हणतात, जगात काहीही कायमस्वरूपी नाही, सर्व काही परिवर्तनशील आहे. पाडवा हा सण याच परिवर्तनाचे स्वागत करतो. पानगळ झाली की नवी पालवी येतेच. तसेच आयुष्यातील जुनी दुःखे, जुन्या चुका मागे सोडून नव्या उत्साहाने आयुष्याची सुरुवात करणे म्हणजे खरा पाडवा. आपण घरासमोर गुढी उभारतो. उंच काठी, त्यावर भरजरी वस्त्र, गाठी आणि कडुलिंबाची डहाळे. हा एक विजयी ध्वज आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधल्या तर दिसते की जेव्हा अन्याय आणि अंधकारावर न्यायाचा विजय होतो, तेव्हा अशा पताका फडकवल्या जातात. भगवान बुद्धांनी शस्त्राने नव्हे तर धम्माने विजय मिळवला. सम्राट अशोकाने जेव्हा युद्धाचा त्याग करून बुद्धांचा शांतीचा मार्ग स्वीकारला, तेव्हा खऱ्या अर्थाने मानवतेची गुढी आकाशात उंच फडकू लागली. गुढीची उंची आपल्याला सांगते की आपले विचार नेहमी उच्च असावेत आणि तिची सरळ दिशा आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. पाडव्याच्या सकाळी आपण कडुलिंबाची पाने खातो. चवीला अतिशय कडू, पण आरोग्यासाठी अमृत. भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला. जीवनात सुख, साखरेची गाठी आणि दुःख, कडुनिंब या दोन्ही गोष्टी येणारच. बुद्ध म्हणतात, दुःखाकडे दुर्लक्ष करू नका, तर त्याला समजून घ्या. कडुनिंबाचा कडवटपणा जसा आपण आनंदाने स्वीकारतो, कारण तो शरीराला शुद्ध करतो, तसेच आयुष्यातील संकटे आपल्याला अधिक कणखर आणि समंजस बनवतात. सुखदुःखात समान राहणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ होणे. प्रज्ञा आणि करुणेचा संकल्प. गुढीच्या टोकावर आपण तांब्या पालथा घालतो. हा तांब्या स्थिर बुद्धीचे प्रतीक मानला जातो. बुद्धांच्या मते प्रज्ञा म्हणजे सत्याचे भान. जोपर्यंत आपण आपले पूर्वग्रह बाजूला ठेवत नाही, तोपर्यंत नवीन ज्ञान आत जाऊ शकत नाही. या पाडव्याला केवळ घराबाहेर गुढी उभी करू नका, तर आपल्या मनात करुणेची गुढी उभारा, आपल्या वाणीत सत्याची गुढी उभारा आणि आपल्या कार्यात नव्या ऊर्जेची गुढी उभारा. चैत्राचा हा नवा सूर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येऊ. भगवान बुद्धांच्या शांततामय मार्गाने चालत आपण हे नवीन वर्ष अधिक अर्थपूर्ण बनवूया. सर्व सुखी होत, सर्व रोगमुक्त होत. या विचारांच्या समृद्ध वारशासह आपण या नवीन वर्षात पदार्पण करूया. मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. आमचे हे ऑडिओ बुक तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी प्रवासात. नमो बुद्धाय.